तर करोलबागवर फिरून आलो, पाय दुखायला लागलं. लय मोठं मार्केट आहे राव दिल्लीतलं हे. भावना निघालोय रिसर्च सेंटर वरून आता इथं आता डायरेक्ट गुडगाव पंपावर जाऊन झोपू. आणि दिल्ली संपली आणि हरियाणामध्ये मारली वाघाने एंट्री. झालं हे बघा, सगळं पाणीच केलं पावसानं. तर मित्रांनो जेवणाची तयारी चालू आहे. जेवण झालेलं आहे, बघू शकता भाजी आपली कशी टकाटक. भावना ना तर खोळाचं ना त्या पाच जेवण झाले. भावना गाडी खाली करून आपण इथंच थांबलो होतो, कारण विषय असा होता, एक माल होता इथनं, पण त्याला वाटतं की रेटच जास्त आहे. मी रेट त्याला मिनिमम दिला होता, एवढा पण दिला नव्हता की लय एवढा हाय वाटेल. मुंबईत आम्ही 80-85 घेतो, इथनं मिनिमम 75 पाहिजे होता. त्या हिशोबाने मी त्याला सांगितलं होतं, पण तो म्हणतो रेट जास्त आहे. माल रेडी आहे, माल आता जाऊन उद्या भरला तरी चालतोय, पण एवढा रेट देत नाही तो 65,000 म्हणतोय. 10,000चा फरक थोडी असतो. तुलाच ठेव माल, मार चेंडा दुनियाचे माल. आपल्याला जायला पुण्याचा माल तर फिक्स आहे मल्लेचा, काही विषय नाही. तर आपण इथंच थांबलो होतो, दिवसभर नो एंट्री असल्यामुळे इथंच थांबलो. मग अशी 4-5 वाजता लाईट घ्यायच्या होत्या आपल्याला, त्यासाठी करोलबागला गेलो. त्याचा काही मी आडवा व्हिडिओ मारला नाही युट्यूबचं, इंस्टाग्रामला मारलेत, त्याचा शॉर्ट व्हिडिओ येईल. तर करोलबागवर फिरून आलो, पाय दुखायला लागलं. लय मोठं मार्केट आहे राव दिल्लीतलं हे, लय खतरनाक. आणि भरपूर काय शॉपिंग झाली आपली इथं. 7,000-8,000ला घोडा लागलाय चांगलाच. तर चला आता जाऊ पंपापाशी थांबू, जाऊन उद्या पण सुट्टी आहे, उद्या काय भरणार नाही. परवा दिवशी तर भरला. आता ट्रॅफिक कमी होईल, 11-11:30 वाजता निघू इथनं. आता वाजल्यात 10-10:30, जरा टाइमपास करून कल्टी मारू. तर चला भावांनो, आपण निघतो आता गुडगावच्या दिशेनं, दिल्लीतनं. दिल्लीला बाय बाय करतोय. तर बघू आता, भरायचं तर सोमवारीच होईल. इस्माईल भाई पण आलेत तिकडून, दोन्ही गाड्या सोबतच निघू परत काहीतरी भरून. ठीक आहे, तर चला बघत राहा. तर भावने नवीन माईक घेतला. आपला तो माईक जरा प्रॉब्लेम येत होता म्हणून ह्यो घेतलाय. चांगल्या कंपनीचा घेतलाय, नाही असा खराब तर चायना बिनाचा नाही. डिजिटेकचा घेतलाय, चांगला आहे बऱ्यापैकी. मला घ्यायचा होता तो काय भेटला ना, तो हाय पण लय हाय रेटले. हे मिनिमम रेट मध्ये भेटला आपल्याला कामापुरतं, त्यामुळे घेतलाय. तर आवाज कसा येतोय नक्की कमेंट करून सांगा. हा माईक आहे बघा, उलटा सुलटा फिरवला की जरा घोळ होतोय, नॉइस कॅन्सलेशन वगैरे सगळं आहे यामध्ये. तर आवाज कसा येतोय फक्त मला सांगा कमेंट करून, मगच आपण वापरू. भावना निघालोय रिसर्च सेंटर वरून आता इथनं. आता डायरेक्ट गुडगाव पंपावर जाऊन झोपू निवांत. झोप काय येणार नाही, दिवसभर झोपलोय. बघू आता वाजलेत बरोबर 12-1 वाजेपर्यंत पोहोचतोय. चला. भाऊनी एमसीडीचा टोल आहे पलीकडचा, एमसीडीचा टोल क्रॉस केला आणि दिल्ली सोडली आणि हरियाणामध्ये दाबात मारली एंट्री. चला आता हरियाणा आलं, टेन्शन मिटलं दिल्लीचं. तर रातभर सगळं IT पार्क चालू असतं इथलं. काय करते ती रातची काय माहित, सगळे बॅक ऑफिस चालू आहे. सगळं टपाटक, सगळं काचतनं सगळं ओके काम करतात लोक. भारी आहे का नाही. हो ना, पोचलोय गुडगावला, पंपापाशी पोचलोय. आता पंप राहिला असेल 200-300 मीटर. थोडासा खराब रोड आहे, याच्या मागं कंपनी आहे आणि पुढं पंप आहे. पंपावर थांबू, जाऊन मस्त झोपू. आणि इस्माईल भाई पण येतील आता तेवढ्यात, अर्ध्या तासात आलेच जवळपास. झोपून टाकू, सकाळी उठू, मस्त काहीतरी जेवण बनवू आणि परत झोपू. उद्याचे दिवस सुट्टीच आहे, उद्या गाडी भरणार नाही, डायरेक्ट परवा दिवशी. तर चला करूया आराम. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, रात्री आपण ह्या गुडगावच्या आपल्या पंपावर आलोय आणि इंडियन ऑइलच्या पंपावर थांबलोय. आज काय संडे, आज गाडी भरणार नाही, उद्या भरल मस्तपैकी. आता तोपर्यंत जेवणाची काहीतरी तयारी लावू मस्तपैकी. इस्माईल भाईची पण गाडी आली, आपली आहे, दोन्ही आहेत. उद्या दोन्ही सोबत भरू, कसं जुगाड होते बघू. तर
पूर्वी आता इथं जेवणाची काय सोय नाही, जवळपास आसपास हॉटेल नाही, काय नाही काय नाही, हाय पण ते घाणेरडं आहे. तर चहा पण नाही घेतलेला राव. जेवण बनवू काहीतरी मस्त आणि मग परत फिरायला दिल्लीत जाऊ. आज संडे आहे, आज जाऊ चोर बाजारला. काल आपण करोल बागला गेलेलो, आज चोर बाजारला जाऊ, येऊ फिरून. कालची बॅग भरली आहे बघा फुल, एवढं साहित्य घेतलंय काय काय. आणि आज पण होईल आणखीन तयारी. तर चला करून घेऊ आणि निघू. भाऊन फ्रेश झालो टाकाटक. आता लागू जेवणाच्या तयारीला. भाजीला काय आहे आपल्याकडे ऑलरेडी. आता काहीतरी युनिक करायचं होतं, पण आता इथं दुकान पण नाही जवळ. इथनं 2 किलोमीटर जवळ चालत जावं लागतं. तिथं दुकान आहे, गाडी घेऊन जाऊ शकतो आपण तिथं. आणि आता इथनं बाहेर हा रोड आहे, हायवे पुढे, ह्या ट्रकच्या पुढे हायवे आहे, तिकडे नो एंट्री आहे आपल्याला. आता तर असेल मला वाटतं एंट्री, आता मोठ्या गाड्या चालल्यात. पण मागच्या वेळी पकडलेलं आपल्याला 5 वाजता नो एंट्री लागते, 5 ते 8. सकाळी किती आहे काय माहिती. आता खुल्लंय, आता मोठ्या गाड्या चालल्यात सगळ्या. तर चला काहीतरी जेवणाची तयारी करू आणि बघू मग काय करायचं पुढं. तोच म्हणजे इथं पाऊस झालाय रात्री, धप 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 आला. झोपलेलो गार झालं. हे बघा सगळं पाणीच केलंय पावसानं. पाऊस झाला इकडं. कसं काय अचानक भयानक पाऊस, सगळी गाडी घाण करून टाकली रात्री पुसलेली. महत्वाच्या लाईटा बसवायच्या आपल्याला, ते खोली करून बसवून घेऊ. लाईट कशाला दिसते तुम्हाला दाखवेन मी जाताना. मित्रांनो काल साबण ठेवायला डबडं घेतले बघा, किती भारी आहे डबडं. आवडलं मला म्हणून मी घेतलं तिथंच. कसं वाटतंय, काय का नाही कडक. ह्याचा काय यूज आहे काय माहिती, भारी आहे. तर मित्रांनो जेवणाची तयारी चालू आहे, फटाफट जेवण बनवून घेऊ. गॅस पण संपत आलाय, परत गॅस नाही भेटला तर लपडा होणार आहे आमचा. 2 गॅस आहेत तसे, संपायला नको. महाराष्ट्रात लपडे चाललेत, पाणी टाकून घ्या दोन्ही. तर मस्त असा सेटअप लावलाय सगळं. आता फक्त काय करायचं बघू. भाजी अजून काय ठरलेलं नाही. बटाटे वगैरे आहेत, बटाटे आणि सोयाबीन असं काहीतरी करू. तर चला बघू कसं होतंय. हा मीठ टाकून घेऊया म्हणजे हेड्याक राहत नाही. चला झालेलं आहे ओके मध्ये. भात टाकलेला आहे बघू शकता. गॅस वाढवतो, पटासके भात होऊन जाईल. भात झाला की लगेच भाजी करू आणि मग आपल्याला जायचं दिल्लीत फिरायला आतमध्ये. आज काय संडे आहे, सुट्टी आहे, गाडी भरणार नाही त्यामुळे निवांत आहे. मग दोन्ही गाड्या सोबत आहेत, जाऊ जेवण करू आणि निघून जाऊ. तर भावाने मिरच्या घेतल्यात, कांदा टमाटर कापून झालेला आहे. भात व्हायला लागलाय, भातावर झाकण ठेवतो, होऊन जाईल. बासमती राईस आहे, फटाकसे होऊन जातो. क्वांटिटी पण भरपूर होती याची तयार थोड्या याच्यात. तर झालं टाकाटाक. मिरच्यावरच्या कुटून घेतो आता. आज कुटून टाकायच्या मिरच्या, तिखट खायच्या जरा. तर चला मिरच्या लसूण कुटून घेतो. बटाटे वगैरे कापायचे चालू आहेत, तोपर्यंत आपण कुटून घेऊ. मिरच्या लसूण जिरं कुटून घेऊ. बटाटे कापायला माझा एक मित्र आहे निलेश भाऊ, विनीत खानावकर, त्यांनी काल फोन केलेला. वर्ग मित्र आहे तो. अच्छा, तो मला बोलला की मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तर आमच्या विनीत भाऊ साठी काय बोलणार तुम्ही? विनीत खानावकर. विनीत भाऊ धन्यवाद प्रेम दिल्याबद्दल. असा सपोर्ट करत राहा आम्हाला. मराठी माणसं आपण असंच पुढे जायचं, ऐकायचं नाही यांना. भावनं झालंय बघा. मिरच्या लसूण मिरच्या खोबरं कुटून सगळं टकाटक कापून. आता फक्त भाजीची तयारी. 5 मिनिटात भाजी करू, जेवण करू 10 मिनिटात आणि थोडस तासभर पडू आणि निघू दिल्लीच्या दिशेनं. तर बघत राहा भावांनो, मजा येणार आहे कडक मध्ये. भाऊन शेंगदाणे कुटूया. शेंगदाणे महत्वाचं आहे, भाजीला टेस्ट येते शेंगदाणे टाकल्याशिवाय. इकडे ही लोक शेंगदाणच खात नाहीत राव, टाकतच नाहीत भाजीत बीज शेंगदाणे. रात्री महाराष्ट्र हॉटेलला जेवलो, जेवण होतं लय भारी होतं जेवण तिथं. मग कडक हे घे कुठा चालेल. तिथं पण जेवण लय खतरनाक होतं बघा. त्यांना मला श्रीखंड बिकंड मस्त आपलं महाराष्ट्रीयन जेवण दिलं. चला चाललं पोटायचं. बघू असं आहे जुगाड आमचं. खलबत्ता आहे का काय आहे, डायरेक्ट ग्लास मध्ये झापूक झोपूक. भात पण झालाय आपला, आता 5 मिनिटात होईल. मित्रांनो आपला राईस झालेला आहे. राईस आता उतरून ठेवूया आपण. बघितलेलं नाही पण झालाय ओके. कुठं ठेवायचं. तर भाऊ ना भाजीची तयारी चालू आहे. तेल टाकून घेऊ मस्त असं. परवा म्हटलं तुम्ही जास्त तेल टाकलं, आता मापात टाकलंय बरं का, दणका राहतोय. कांदा भाजून झालाय, मसाला टाकलाय मस्त. मस्त मटणाची भाजी सारखी भाजी बनवू बटाट्याची आपण.
नाद खोळा गणपत पोळा. आणि हे दिसतंय का तुम्हाला? हो ना बाबा, मसाला भाजायची तयारी चालू आहे. तेल कमी टाकले रेग्युलर पेक्षा, रोज टाकतो त्यापेक्षा. ओके. मसाला आरामात टाकायचा वरून सिनेमॅटिक मध्ये घ्यायचं. मी दाखवतो मला माझा ब्लॉग. मसाले वगैरे झाले टाकून, आता आपली चटणी टाकू. जास्त तिखट पण नको व्हायला, लफडा व्हायचा काहीतरी. परत इथं काय भेटणार नाही आपल्याला, कारण जास्त जेवण नाही बनवणार, नॉर्मल राहणार आहे. त्यामुळं व्हायला नको तिखट, खेळ व्हायचा सगळा. चटणीनं कलर आला एकदम टकाटक, नाद खोळा. हा, तो वास आला की असं वाटतंय घरीच आहे का काय, आहे ना? एक नंबर. काहीतरी इथलं मिळमिळेच जेवण आहे राव एवढं. आणि सगळ्या मिरच्या टाकून करतात, हरी मिरची. लाल बुक्की वापरतात नाही. हा, टमाटर खायला ठेव का, जास्त होईल बरं. टाका टाका सगळं टाकू बनवता की नको, आंबट होईल. अहो नाही होत आंबट. टाका तुम्ही नको नको, दोन दाणे. थोडं राहिलेलं खाऊन टाका. टमाटर टाकलं, बाकीचं कुठं आहे ते आपलं? हे ग, बटाटे भिजत घातलेत का? हा, तू मसाला बदलून काय केलं? भावानो, आपण सोयाबीन वगैरे टाकले बघा, मस्त फ्राय करून घेतो. सोयाबीनची भाजी लय भारी लागते बरं का, चिकन खाल्ल्यासारखी एकदम. म्हणून ते, आणि कधी किती पण दिवस ठेवलं गाडीत तरी चालतंय, ते खराब होत नाही. त्यामुळे हे असं सोयाबीन, डाळ, सुक्या भाज्या आहेत ना, या ठेवायच्या. सुक्याच्या वल्या करायच्यात आपल्याला, ते भारी ब्रँडेड काम आहे. बघा चिकन सारखं झालं एकदम. कसं आहे? नाद करती काय सोयाबीनचा, नाद खोळा. टाका बटाट्याला ते पाणी. बटाटा टाकून द्या. काढलं. डाळ आणि बटाटे टाकू भावांना. कढईपेक्षा हेच लय मोठं झालंय वाटतं भाजी. अंगापेक्षा बोंगा मोठा, असा खेळ झालाय. भाजी झाली भरपूर, 5 जणांची भाजी झाली, दोघांची म्हणत. हा, नाही मी नाही खात भाजी जास्त. धुवून झालेलं आहे, बघू शकता भाजी आपली कशी टकाटक. कढईत मावणं झाले एवढी झाली. असं दिसतंय हॉटेल सुद्धा फेला याला, नाद खोळा. आणि ह्या ट्रिपला सारखं जेवणाचं ब्लॉग यायला लागलेत बघा. बोर होत असेल तुम्हाला, पाहिजे बरं का ते, कारण लय लोकांनी मला काय म्हणतात सारखं जेवण करत जावा, जेवणाचे ब्लॉग टाकत जावा. एकट्याला टाइम भेटत नाही, दोघं असल्यावर असं करतोच, त्या विषयच नाही. एकटा असलं ना वाईट घेतं, सगळं करा, भांडी घासा एकट्यापुरती. ठीक आहे, इथून पुढे आपण नक्की सांगा तुम्ही कमेंट करून, रोज बनवायचं का काय जेवण, रोज बनवून रोज व्हिडिओ टाकू, मग विषयच नाही येणार. तुम्ही कमेंट करून सांगा नक्की, मग आपण करू तसं नक्की. ट्रायपॉड आणलाय आपण काल दिल्लीमधनं बघा, तेवढा मोठा आहे, पाक दरवाजापर्यंत जातो, एवढा 5 फुटाचा आहे. कामाला येईल आपल्याला. आला आता पण. भाजी आपली झाली, बघू शकता कसा कट येतो. आता गॅस वाढवतो, 5 मिनिटात भाजी रेडी. तोवर सामान आटपतो, सगळं ठेवतो व्यवस्थित. स्लाड झालाय तयार, बघू शकता. कांदा, टमाटर, राईस तिकडे रेडी आहे. आणि ही आपली भाजी कशी झाली भाजी, भावांना नक्की कमेंट करून सांगा. घरापेक्षा आणि हॉटेलपेक्षा तर नाद खोळा आहे. तिखट बनवले जरा आज, जमजमीत असावं म्हणलं. आणि झालंय सगळं आपलं. आता चला करू जेवण आणि झोपू 2 तास. आणि बरोबर 3:30-4 वाजता आपण दिल्लीला जाऊ. तर चला जेवण करूया. भावना नाद खोळा असेल ना, त्या पाच जेवण झाले, लय खतरनाक झाले. चिकनची फिलिंग, मटणाची फिलिंग लागते सोयाबीन खाताना. लय भारी शिजले, त्या टेस्ट अर्क उतरलाय सगळा. त्यामुळे नाद खोळा बघा सिल्की झाले. तर चला पटापट जेवण करू आणि दिल्लीला जायचं आपल्याला, ते बघायला भेटेल तुम्हाला.
आणि जेवण वगैरे उरकलंय, जरा आराम करतो म्हणलं, आराम करूया म्हणलं. 2 तास लावलेत दोन्ही धन्नो बघा इकडं रस्त्याच्या साईडला, इकडं सावलीला लावलेत. मस्त अशी हवा सुटली, आता झोप लागला अशी टकाटक मध्ये. देऊ ताणून आणि उठून संध्याकाळी जाऊ दिल्लीमध्ये परत एकदा. काल पण गेलेलो आपण करल बागला, आज जाणार आपण जामा मस्जिद चोर बाजारला. संडे आहे, बघू कसं होतंय. तर चला झोपूया आता 2 तास. एडिटिंग वगैरे झाले, व्हिडिओ अपलोड करू आणि झोपून टाकू. चलो सोते है. तर भावनं आपण जाणार होतो जामा मस्जिदला, पण उठलो परत म्हणलं बंद झाला असेल तिकडे. आता लेट झाला आम्हाला, जवळजवळ व्हिडिओ सोडायला वगैरे 6:30-7 वाजले. मग 7 आणि इथनं जायला 1.5 तास लागतं मिनिमम. म्हणजे 9 वाजता ते क्लोज होतं सगळं मार्केट बिर्केट तिथलं. दिवसा असते मार्केट. मग उद्या ट्राय करू जायचं, बघू. आज म्हणजे कॅन्सलच केलं जायचं प्लॅनिंग. मग म्हटलं आपला व्हिडिओ बनवावं, राहिलेले इकडे तिकडे जेवण करावं आणि म्हणलं झोपावं, काही विषय नाही. तर एक कोको कोला पण आणलाय शेटनी. कोको कोला काय आपण पित नाही, तर आपलं कॅन्सल झालंय जायचं. त्यामुळं आता जेवण बनवायचं चाललंय बघा. हे राहिलेला भात आहे, भाजी राहिले. शेटनं तर आणली बिर्याणी पार्सल आणि आपण आता हेच खाऊ, फ्राय करू. सकाळच्याला पोहे वगैरे आणल्यात, मस्तपैकी खाऊ आणि देऊ ताणून. चला भात राईस एवढा राहिलाय बघा, एकटाच खाणार आहे मी. आता फ्राय करतो आणि दणका लावू. तर चला भावानं जेवायला सुरुवात करतोय. भाजी पण आपली रेडी आहे. शेटने आणले बिर्याणी, आपल्याला काय नॉनव्हेज खायचं नाही. मोरादाबादी बिर्याणी आणली, आपल्याला पण फेवरेट आहे आपली. पण आता सध्या तर आपल्याला खायची नाही बघा, दणका लावला. आपल्याला खायचं नाही पाडवा वस्तूपर्यंत, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला आपला व्हेज राईस चित्रांना आणू, जेवण करू आणि पडी मारू गाडीत जाऊन. मच्छर लय इथं हे लावलंय बघा मच्छरचं. भाऊनं मस्तपैकी जेवण केलंय आणि आता झोपायची तयारी आहे. गार लागायला लागले, आता अंगाव घेतो देतो ताणून. उठो आता, सकाळ उद्या भरायला जायच्या टायमिंगलाच. तर चलो, गुड नाईट.